नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं तुम्हाला हरभरा डाळीचं छान असं खारेपुटाने बनवून दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आणि झटपट होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं साधारण एक मोठ्या वाटीनं 1 वाटी हरभरा डाळ आहे तो घेतलेला आहे। तर ह्याला आपल्याला पहिलं इथं 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भिजत ठेवायचं आहे साधारण 7 ते 8 मिनिटासाठी, 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभर भिजवलं तरीही चालेल। तर ह्या डाळीला भिजवतानाच इथं बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर आहे तो घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा। तर मी इथं पहिलं भिजवतानाचा व्हिडिओ आलेला नाही आहे म्हणून मी तुम्हाला आता इथं असं घेऊन दाखवत आहे। तर हे रात्रभर मी इथं भिजत ठेवलेलं होतं। छान असं हे फुललेले आहेत, छान असं हरभरा डाळ आहे तो भिजलेले आहेत। हे बघा असं हाताने इथं लगेच तुटत आहेत। तर तुम्ही ह्याला इथं 4 ते 5 तासांसाठी सुद्धा भिजवू शकता। आणि त्यानंतर इथं एक खाली भांडं ठेवलेलं आहे किंवा ताट ठेवायचं, त्याच्यावरती असं कापड अंतरवायचं आणि त्याच्यावर आता हे हरभरा डाळ आपण भिजत ठेवलेलं होतं। तर ते हरभरा डाळ आपल्याला थोडंसं त्याच्यातलं पाणी आहे तो वाळवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता सगळं कापडावरती मी हरभरा डाळ आहे तो घालून घेतलेला आहे। तर तुम्ही ह्या हरभरा डाळीला बाहेर कुठं उन्हामध्ये न वाळवता घरामध्येच एक साधारण 7 ते 8 मिनिटासाठी वाळवून घेऊ शकता किंवा एका कापडामध्ये अशा पद्धतीने घालून त्याला पुसून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीतलं जे काही ओलसरपणा असेल ते निघून जाईल। तर आता मी हे कापडाने पुसून घेतल्यावर तुम्ही बघू शकता हे छान असं वाळलेले आहेत। तर आणखीन एक 10 मिनटं मी असंच ह्याला सुकवून घेणार आहे। खूप जास्त सुद्धा सुकवायची गरज नाही आहे, फक्त तेलामध्ये गेल्यावर त्याचे असं बबल्स आहे तो आपल्या हातांवरती वगैरे उडता कामा नये। त्यासाठी इथं एका वाटीमध्ये परत 1 चमचा इथं जिरा पावडर घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, थोडंसं हळद घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर काळी मिरी पावडर इथं घेतलेला आहे। थोडंसं चाट मसाला घ्यायचा आहे, चाट मसाला नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर घेऊ शकता आणि त्याचबरोबर इथं सैंधव मीठ मी इथं वापरलेला आहे, त्यामुळे ह्याचा चव आहे तो खूप छान येतो। तर तुम्ही इथं कोणताही मसाला किंवा कोणताही तुमच्या आवडीचे मसाला इथं वापरू शकता किंवा फक्त मीठ आणि लाल तिखट वापरलं तरी चालेल। तर हे सगळं मसाला इथं घालून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर एका गॅसवर इथं कढई आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। त्याच्यामध्ये तेल आता मी गरम होण्यासाठी ठेवते। तर आता हे हरभरा डाळ आहे तो वाळून झालेले आहेत। तर आता त्याला आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता तेल आहे तो छान असं एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे। तेल बिलकुल असं थंड गरम नको आहे, एकदम कडकडीत असं गरम तेलामध्येच हे आपल्याला खारेपुटाणे आहे तो बनवून घ्यायचे आहेत। आणि बघू शकता हरभरा डाळीतलं सगळं पाणी आहे तो गेलेला आहे। तर आता आपण तळायला सुरुवात करूयात। तर अशा पद्धतीचं एक मी इथं झारी घेतलेला आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीची झारी इथं घेतलात तरीही चालेल। तर बघू शकता तेल एकदम कडक असल्यामुळे असं डाळ इथं तेलामध्ये पडल्या असे याचे इथं बुडबुडे तुम्हाला इथं दिसत असतील। तर इथं घालताना पहिलं गॅस आहे तो बारीक ठेवायचं आणि सगळे डाळ तेलामध्ये घातल्यावर गॅस आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे डाळ आहे तो तळून घ्यायचे आहेत आणि त्याला सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे आपले डाळ आहे तो एकसारखं छान असं तळले जातील। तर तुम्ही इथं बघू शकता हे तळण्यासाठी आपल्याला साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला इथं मध्यम गॅसवर लागतात।
जसजसं हे तळत जातील तसतसे ह्याचे बुडबुडे आहेत तो कमी होत जातील आणि डाळ आहे तो असं वर येऊन थांबतात. तर इथं आपलं डाळ आहे तो पूर्णपणे छान असं बनवून तळून तयार झालेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात. तर इथं तुम्ही डाळ आहे तो तळून झाल्यावरती गॅस बारीक करू शकता किंवा बंद केलात तरीही चालेल. आणि इकडं दुसऱ्या ताटमध्ये असं बटर पेपर किंवा अशा पद्धतीचं साधे वहीचे पान ठेवायचं किंवा टिश्यू पेपर ठेवलात तरीही चालेल. आणि हे सगळं डाळ आहेत ते तळलेले त्यामध्ये घालायचे आहेत. आणि परत इकडं दुसरं बॅचसाठी तेल आहे तो कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे डाळ आहे तो अशा पद्धतीने घालायचा आहे आणि जारीने तसंच हलवत राहायचं आहे. कुठं आपल्याला इथं हातावर असं तेल वगैरे उडालेलं नाही आहे. पहिलं आपल्याला गॅस मोठं ठेवून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस आहे तो बारीक ठेवायचं आणि त्यानंतर हरभरा डाळ घालायचं. घालून झाल्यावरती परत गॅस आहे तो मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि तळून झालं की गॅस बारीक किंवा बंदच करायचा आहे. तर हे सुद्धा डाळ इथं तळून झालेले आहेत. तर सगळे आता मी इथं तळून घेतलेले आहेत. एका ताटमध्ये काढून घेते मी. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं हे नमकीन डाळ आहे तो घरीच बनवू शकता. खूप छान असं कुरकुरीत होतात. लहान मुलांना तर हे खूप आवडतात आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. आणि ह्याच्यातलं तेल आहे तो असं हे खाली बटर पेपर घातल्यामुळे सगळं निघालेलं आहे. तर आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते आणि जे आपण मसाला इथं तयार केलेला आहे तर तो मसाला आपण ह्याच्यावरती घालून खाऊ शकतो. तर साधारण 1 चमचा मी इथं घातलेला आहे आणि आता मिक्स करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं घरी एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.